साताऱ्यातील जावळी शिवसैनिकांना त्रास दिला तर सहन करणार नाही असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी दिला। महायुतीमधूनच आपल्याला कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद आपण दाखवून देऊ असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या जावळी मतदारसंघात शंभूराज देसाई यांनी हा इशारा दिला। त्यामुळे सातारा जिल्ह्यात महायुतीमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वातावरण तापणार असं दिसू लागलंय। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे नेते बोलण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत असा हल्लाबोल ठाकरेंच्या नेत्यांनी केला। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। जावळी मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा, तर शिवसैनिकांचा अपमान सहन करणार नाही शंभूराज देसाईंनी सोबळाचा इशारा दिल्याचंही बोललं जात आहे। लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीने घोडा घालायची सवय असेल तर मग शेवटी शिवसेना स्टाईलवर जसंच तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा द्यावं लागतं। त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे। खरं आहे, शिवसैनिकाला कोणी त्रास दिला तर शंभूराजे काही झोपा काढतील का, ते तर कारवाई करतीलच। शेवटी त्यांचा पक्ष त्यांना सांभाळायचा आहे। शंभूराजेचं म्हणणं असं आहे की बाबा शिवसैनिकाला त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही। बरोबर आहे, ते शिवसैनिकाला त्रास होईल आणि ते झोपाचोडी काढतील, भाजपला त्रास होतील तर मी झोपाचोडी काढेल। शेवटी आपापला पक्षाला मजबूत करणे आपली जबाबदारी आहे। हे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे हे नुसतं बोलतील, अपमान रोज सहन करावा लागतोय त्यांना। तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतो तशा पद्धतीनं यांना दररोज सहन करावा लागतो। म्हणून यांच्या नेत्यांना दिल्लीला वारंवार जावं लागतं, परंतु त्याच्यातून काही होत नाहीये। सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन बघा, अपमान पावलोपावली या मंत्र्यांचा होतोय। तर शंभूराज देसाई बोलले पण करू काही शकणार नाही।